नाशिकच्या पिंपळगावमध्ये बांबूच्या गोडाऊनला भीषण आग लागलेली आहे। बांबूच्या गोडाऊनला आग लागल्यानंतर आजूबाजूची काही दुकानं सुद्धा आगीत भक्ष्यस्थानी आता आलेली आहेत। या संदर्भातली अधिकची अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे। अभिजित, काय सांगाल, नेमकी परिस्थिती कशी आहे आणि बचाव कार्य कसं सुरू झालंय? भीषण अशी ही आग पिंपळगाव मध्ये लागलेली आहे। बांबूच्या गोडाऊनला ही आग लागली आणि आजूबाजूची जी दुकानं आहे त्या दुकानांमध्ये देखील ही आग आता पसरलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहराच्या अगदी मध्यवर्ती भागामध्ये ही आग लागलेली आहे। आजूबाजूला दुकानं आहेत, हॉस्पिटल्स आहेत आणि त्यामुळे खरं तर या आगीची तीव्रता जी आहे ती वाढताना पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात वित्तहानी त्या ठिकाणी झाल्याची देखील प्राथमिक माहिती आहे। सध्या अग्निशमन दलाकडून आता या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र आगीचा भडका जो आहे तो अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे परिसरामध्ये धुराचे लोट जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत। त्या ठिकाणी खरं तर रस्ते जे आहेत ते देखील काही प्रमाणात त्या ठिकाणी छोटे असल्यामुळे अग्निशमन दलाला खरं तर शर्थीचे प्रयत्न या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी करावे लागतात। आपण सध्या पाहतोय साम टीव्हीवरती एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय, अतिशय भयंकर दृश्य आहे। तर धुराचे प्रचंड मोठे लोट दिसत आहेत, आगीच्या लाटा दिसत आहेत, म्हणून ही आग किती भयंकर आहे याचा अंदाज येतोय। आता बचाव कार्य सध्या सुरू आहे आणि आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती आहे। अपडेट्स आपल्याकडून घेत राहू, तुर्तास धन्यवाद। तर नाशिक नंतर जातोय आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये। औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा अधिक वाढवली आहे। परवा दिवशी दर्ग्याच्या आतल्या आजूबाजूच्या कबरीच्या बाजूला भिंत नसल्यानं या ठिकाणी मोठमोठे 15 ते 18 फुटाची लोखंडी पत्र कायमस्वरूपी लावली होती आणि आता त्या पुढे जाऊन त्या पत्रावरून सुद्धा कोणी येऊ नये म्हणून पत्राच्या वरती बाजूला काटेरी तारेचं कुंपण करण्यात आलंय। या सगळ्या परिस्थितीबद्दल आपल्याला आढावा देत आहेत आपले प्रतिनिधी माधव सावरगावे। थेट जाऊयात। माधव, काय सांगाल, अजूनही सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे? औरंगजेबाची कबर ज्या ठिकाणी त्या दोन्ही बाजूला पत्र्याचं कुंपण करण्यात आलं होतं, म्हणजे दोन मोठी पत्रे लावण्यात आलेली होती जी जवळपास 15 ते 18 फूट उंचीची होती। आता त्याच्यावर कुणी चढू नये किंवा कुठलाही धोका निर्माण होऊ नये म्हणून पुरातत्व विभाग आणि जिल्हा प्रशासनाने आणखी अधिक खबरदारी घेतली, ती म्हणजे वरच्या बाजूला काटेरी तारेचं कुंपण लावलेलं आहे। जर कोणी त्या पत्राच्या वरून शिडी लावून किंवा कशाही पद्धतीने वर चढण्याचा प्रयत्न केला आणि कबरी जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर त्या तारेच्या कुंपणामुळे त्याला जाणं शक्य होणार नाही आणि ती खबरदारी आज सकाळी पुरातत्व विभागाने जिल्हा प्रशासनाने घेतली आहे। त्यामुळं आता औरंगजेबाच्या कबरीपर्यंत कोणीही जाण्याचा जरी प्रयत्न केला तर कुठलेही प्रयत्न यशस्वी होणार नाहीत अशी एक त्या ठिकाणी खबरदारी प्रशासनाने घेतली आहे। धन्यवाद माधव, अगदी सविस्तरपणे आपण अपडेट दिली आहे। एकंदरीतच हे दृश्य आपण पाहतोय की कालच या ठिकाणी पत्र उभारण्यात आली होती, अगदी रात्रीतून ही पत्र उभारण्यात आली होती। आता त्यावरती तारेचं कुंपण करण्यात आलेलं आहे आणि ही सगळी सुरक्षा आहे ती औरंगजेबाच्या कबरीसाठी जी छत्रपती संभाजीनगर मधल्या खुलताबाद या ठिकाणी आहे। कुठलीही इथे हानी होऊ नये किंवा कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून आता प्रशासन जे ते खबरदारी घेताना दिसतंय। पुरातत्व खात्याचं संरक्षण या कबरीला प्राप्त आहे आणि म्हणून आता सुरक्षा अधिक वाढवण्यात आली आहे। कुंपण सुद्धा आता कुणी ओलांडू शकणार नाहीये। एकीकडे आपण पाहतोय औरंगजेबाच्या कबरीला सुरक्षा देण्यात आली आहे, तर दुसरीकडे औरंगजेबाची कबर असलेल्या संभाजीनगरमध्येच मोठी घडामोड घडली, ती म्हणजे नागपूरच्या दंगलीनंतर आता बारीक लक्ष ठेवण्यासाठी एनआयएची टीम छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाली आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। मराठवाड्यातल्या जालना, परभणी, नांदेड, बीड आणि उदगीरमध्ये ही टीम लक्ष ठेवण्यासाठी दौरा करत असल्याची माहिती आहे। दंगल किंवा तेढ उद्भवेल असं कोणी काम करतंय का यावरती टीमचं अगदी बारीक लक्ष आहे आणि विशेषतः ज्या जिल्ह्यात शहरात दंगलीची पार्श्वभूमी आहे त्या ठिकाणी एनआयएनं रेकी सुरू केली आहे। तर यानंतर पुढची बातमी म्हणजेच ती विधान परिषदेसंदर्भात आहे। विधान परिषदेत काल झालेल्या गोंधळावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी भाजपवरती निशाणा साधलाय। भाजपला सभागृहात थैथयाट का करावा लागतो असा सवालच अंधारेंनी विचारलाय। सरकार पूर्णपणे बॅकफूटवरती गेलाय असंही अंधारे म्हणाले। नेमकं सुषमा अंधारे काय म्हणाल्यात आपण पाहूयात। या लोकांमध्ये हिम्मत आहे का? त्यांनी उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेंना विचारावं की संजय राठोडला क्लीन चिट कुठल्या मुद्द्यावर दिली, याचं उत्तर यांनी दिलं पाहिजे. अरे मी तर माझी लढाई लढले, मी माझी लढाई लढले आणि लढणार. ओ अनिल परब, हिम्मत आहे तुमच्यामध्ये? हिम्मत आहे का तुमच्यामध्ये? सभापती महोदय, मला विचारायचं आहे, यांच्यात हिम्मत आहे का? यांनी यांच्या नेत्याला विचारावं. कुमार गोरेंचे एका महिलेला स्वतःचे नग्न व्हिडिओ पाठवणं असेल किंवा माणिकराव कोकाटेंची वादग्रस्त सदस्यता, ह्या सगळ्या मुद्द्यांवर जे सरकार कम्प्लिटली बॅकफूटवर गेले, त्या सरकारला एक नवा मुद्दा पाहिजे होता, म्हणून त्यांनी औरंगजेब कबरीचा मुद्दा काढला. तर या सगळ्या सविस्तर बातम्यांनंतर आता आपण वळतोय वेगवान बातम्यांकडे. बातम्यांचा वेगवान आढावा. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला आता वेग आलेला आहे. तयारीच्या आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नाशिकमध्ये कुंभमेळा नियोजनाची आढावा बैठक घेणार आहेत. गोहत्येचा गुन्हा वारंवार करणाऱ्यांवरती मकोका लावण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा इशारा दिलाय. तशी घोषणाही त्यांनी गुरुवारी विधानसभेत केली आहे. आमदार संग्राम जगताप यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरती फडणवीसांनी ही घोषणा केली आहे. मंत्री जयकुमार गोरेंवरती आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. 1 कोटींची खंडणी स्वीकारताना रंगे हात पकडला गेलाय. तर सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे आणि या महिलेनं जयकुमार गोरेंवरती विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटींची खंडणी मागितण्यात आली होती. विधान भवनातील दालनं कोट्यवधींचा खर्च करून चकाचक केली जात आहेत. पण यावेळी दुर्मिळ ग्रंथसंपदा अडगळीत पडल्याचं समोर आलंय. विधान भवनाच्या गॅलरीत जुन्या पुस्तकांचा खच पाहायला मिळतोय आणि यामध्ये काही दुर्मिळ ग्रंथांचाही समावेश आहे. पुणे जिल्हा परिषदेनं 292 कोटींचा अर्थसंकल्प सादर केलाय. यावर्षीच्या अर्थसंकल्पात 58 कोटींची वाढ करण्यात आली आहे. थकीत पाणीपट्टीमुळे मिळणाऱ्या रकमेमुळेच वाढ झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. शाळा सुधारणा, प्राथमिक आरोग्य केंद्राचं सक्षमीकरण यासह अनेक योजनांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आलाय. आता महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त 6,000 मिळण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार महिलांना शासकीय योजनातून वर्षाकाठी 18,000 रुपयांपेक्षा अधिक पैसा दिला जाणार आहे आणि त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेच्या नियमात बदल केले जाणार असल्याची माहिती आहे. नागपूरच्या दंगलीनंतर आता बारीक लक्ष ठेवण्यासाठी एनआयएची टीम दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दंगल किंवा तेढ उद्भवेल असं कोणी काम करतंय का यावरती टीमचं बारीक लक्ष असणार आहे. विशेषतः ज्या जिल्ह्यात शहरात दंगलीची पार्श्वभूमी आहे त्या ठिकाणी एनआयएनं रेकी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मूळ पगाराच्या 50% रक्कम निश्चित पेन्शन म्हणून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पेन्शन फंड रेग्युलॅरिटी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीनं यूपीएस लागू करणारी ही अधिसूचना जारी केली आहे. अंबरनाथमध्ये अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या मदरशाला महावितरणनं दणका दिलाय. या अनधिकृत मदरशाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. या मदरशावरती अंबरनाथ महापालिकेनं 7 दिवसांत कारवाई करावी, अन्यथा आम्ही हा मदरशा पाडून टाकू असा इशाराच मनसेनं दिलाय. उन्हाळी सुट्ट्यांच्या निमित्तानं बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असते आणि म्हणूनच मध्य रेल्वेनं कोकण मार्गावरती उन्हाळ्यात विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून सीएसएमटी करमणी सीएसएमटी अशी विशेष रेल्वेगाडी धावणार आहे. तर मुंबई नागपूर मुंबई आणि पुणे नागपूर पुणे या दरम्यानही उन्हाळी विशेष 98 रेल्वेगाड्या सुरू करणार आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊनच मध्य रेल्वे नागपूर विभागानं मुंबई पुणे आणि नागपूर दरम्यान विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.
MMRDAनं या वर्षात कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्गिकेचं काम हाती घेण्याच्या अनुषंगानंच हालचाली सुरू केल्या आहेत. या मेट्रो मार्गिकेचा अभ्यास करण्यासाठी MMRDA कडून लवकरच सल्लागार नेमला जाणार आहे आणि त्यामुळे लवकरच बदलापूरकरांना मुंबईत येण्याचा प्रवास आरामदायी होणार आहे. या मेट्रोवरती 15 स्थानकं असतील. माथेरानला पोहोचण्यासाठी रोपवेचा अतिजलद पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे. राज्यात 45 रोपवे प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 5 प्रकल्प हे मुंबई महानगर प्रदेशातील आहेत, तर नेरळ ते माथेरान, अलिबाग चौपाटी ते अलिबाग किल्ला अशा विविध 5 रोपवेंचा यात समावेश आहे. एक एप्रिलपासून समृद्धी महामार्गावरती 19% टोलवाढ लागू करण्यात आली आहे. नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटरचा मार्ग सुरू झालाय आणि या मार्गावरती प्रवासासाठी 1290 रुपये टोल द्यावा लागणार आहे. पुढील 3 वर्षांसाठी म्हणजेच 31 मार्च 2028 पर्यंत हे टोल दर लागू असतील. HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी आता मुदत वाढ देण्यात आली आहे. सरकारनं याआधी 30 मार्चची डेडलाईन दिली होती, मात्र डेडलाईन संपायला फक्त 10 दिवस शिल्लक असताना त्याला मुदतवाढ आता देण्यात आली आहे. आता जुन्या वाहनांना ही HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 30 जून 2025 ची नवी डेडलाईन आहे. ऑटो रिक्षा, ओला, उबर चालकांच्या मनमानीलाही चाप बसणार आहे, कारण त्यांना चाप लावण्यासाठी परिवहन विभागानं मोठा निर्णय घेतलाय. जादा भाडे आकारणाऱ्या ऑटो रिक्षा, ओला, उबर चालकांची थेट व्हॉट्सअपवरती आता तक्रार करता येईल. आरे दुग्ध वसाहतीत रस्ते अपघातांची संख्या वाढली आहे. गेल्या 2 वर्षांत विविध अपघातांत 21 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे. खोदकामांमुळे रस्त्यांवरती खड्डे पडले, रस्त्याच्या दुतर्फा रेती, माती आणि दगडधोंड्यांचाही ढीग पडलेला दिसतोय. अंधेरी पूर्वच्या वाहतुकीबाबत कोणत्याही प्रकारचा समन्वय नसल्यानं रोज इथे वाहतूक कोंडी होतीये. अंधेरी पूर्व आणि जोगेश्वरी स्टेशन परिसरातून जुन्या नगरदास मार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये. सिग्नल यंत्रणा बंद असल्यानं कोंडी सोडवण्यासाठी धावपळ करावी लागतेय. मारुती सुझुकी नंतर आता टाटा मोटर्सनंही सोमवारी त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. नवीन किमती या 1 एप्रिलपासून लागू होणार असल्याची माहिती कंपनीनं एक्सचेंज फायलिंगमध्ये दिली आहे. आणि यानंतर अतिशय महत्त्वाची धक्कादायक अशी बातमी आहे. बीड सरपंच संतोष देशमुख यांच्यासारखीच हत्या पुन्हा एकदा महाराष्ट्रात घडली आहे. जळगावमध्ये ही घटना घडली आहे. जळगावमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली आहे. कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळींची हत्या झाली आहे. चाकूनं आणि चॉपरनं भोगसून युवराज कोळींना ठार करण्यात आलं. हल्ल्यानंतर ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांचा मृतदेह जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला तेव्हा त्यांच्या लेकीनं एकच टाहो फोडला होता. धाय मोकलून ती रडत होती. माझे बाबा कुठे आहेत असा सवाल विचारला आणि याचं उत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडेही नव्हतं. माजी उपसरपंचांच्या या हत्येनंतर कानसवाडा गावात मोठा तणाव दिसतोय. हत्येचं कारण अजूनही समोर आलेलं नाहीये, पण पोलिसांनी मारेकऱ्यांच्या शोधासाठी पथकं रवाना केली. पाटील यांनी तिन्ही बापलेकांनी येऊन जीवितहानी केलेली आहे. त्यांचा वाद त्यांनी संध्याकाळी तिन्ही बापलेकांनी येऊन त्यांचे टँकर फोडले, त्यांच्या कोठ्या फोडल्या, त्यांच्या पत्रांची शेड फोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिन्ही बापलेकांनी मारलं हे बघितलं. मी शेतात झालो. काय कशाने मारलं? चापर आणि एक चाकू होता त्यांच्यापाशी. एक दंडा होता. दंडा पण आहे शेतामध्ये वाटतं. हे शिवसेनेचा एक उपसरपंच आणि सध्याचा तो ग्रामपंचायतचा सदस्य होता आणि सकाळी 8 वाजता त्याचं खून झाल्याची माहिती मला मिळालेली आहे. आता सिव्हिलमध्ये त्याची डेड बॉडी आणलेली आहे. आता काय कारण आहे त्यातून काही कळलेलं नाही.
आता ते मी तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात येईल की काय कारण आहे, पण झालेली घटना फार वाईट आहे. आणि यानंतर पुन्हा टॉप 50 कडे वळतोय. बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पुनर्रचना होणार आहे. गुन्हे शाखेची पुनर्रचना झाली तर तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे. अतिरिक्त मनुष्यबळासाठी सुद्धा प्रशासन प्रयत्नशील आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सांगवीतून 21 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडलाय. ही मुलगी बेपत्ता झाली होती आणि लोहगडाच्या पायथ्याशी तिचा मृतदेह आढळून आलाय. गडावरून पडल्यानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात भारतीय बनावटीचं तेजस विमान बाहेर पडणार आहे. नाशिकच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये तेजस विमानाची निर्मिती सुरू आहे. दरवर्षी 8 विमानं बसवण्याचं भारताचं नियोजन आहे. वायुसेनेला तेजस विमानाच्या मदतीनं मोठी ताकद मिळणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सकडून चालवल्या जाणाऱ्या ग्रोक एआयवरती केंद्र सरकार कारवाईच्या तयारीत आहे. ग्रोक एआयकडून वापरकर्त्यांना अपशब्द वापरले जात असून चक्क शिवीगाळ केली जाते. ग्रोक एआयला उत्तर देण्यासाठी जो डेटा सेट पुरवण्यात आलाय त्याची माहिती देण्याचे निर्देश केंद्र सरकारनं एक्सला दिलेत. राज्य शासनानं कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी जर्मनीतील बाडेन-वुर्टेनबर्ग राज्यासोबतच करार केलाय. या करारानुसार बाडेन-वुर्टेनबर्ग इथे विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. नोकरीसाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणावरती भर देण्यात येणार आहे, असं कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांनी सांगितलंय. अमरावतीत 2 महिन्यात तब्बल 28 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. सततची नापिकी, कर्जाचा डोंगर, शेतमालाला नसलेला भाव यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा आहे. तर बुलढाण्यातही शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. गेल्या वर्षभरात 272 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विशेषतः मार्च महिन्यात आत्महत्यांचं प्रमाण अधिक असल्याचं प्रशासनाच्या आकडेवारीतून समोर आलंय आणि त्यामुळे प्रशासनानं शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी होतीये. परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यात पाण्याची कमतरता भासू लागली आहे. परिसरात 7 गावांचा पाण्याचा प्रश्न खूपच गंभीर झालाय. धरणही पूर्ण क्षमतेनं न भरल्यानं पाण्यासाठी वणवण होतीये. उद्या नाशिकमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे तर रविवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. तांत्रिक कामाचा पाणी पुरवठ्यावरती परिणाम होणार आहे. नागरिकांनी 2 दिवस पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. पालघर जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत 60,914 घरकुलांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आणि त्यापैकी 60,192 प्रस्तावांना जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील देण्यात आलाय. म्हणजेच एकूण प्रस्तावांपैकी 98.81% अर्जांना मंजुरी मिळाली आहे. अमरावतीत बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी 1 दिवसीय संप पुकारला होता. त्यामुळे बँकेचे जवळपास 200 कोटींचे व्यवहार ठप्प झाले होते. खासगीकरण रोखणं आणि रिक्त पदांच्या भरतीसाठी हा संप करण्यात आला. एटीएम व्यतिरिक्त सर्व व्यवहारही बंद पडले होते. पण आजपासून बँकेचं कामकाज पूर्ववत होणार आहे. विदर्भ वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमानात अंशतः घट झाली आहे. पुणे, सातारा आणि सांगलीत पारा 40च्याही पार खाली आलाय. वाशिमला सर्वाधिक म्हणजे 40 अंश तापमानाची नोंद झाली आहे. यवतमाळच्या पुसदमध्ये प्रसूतीगृह दरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी आता पुसद उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला वैद्यकीय अधीक्षकावरती गुन्हा दाखल झालाय. हलगर्जीपणा आणि चुकीच्या पद्धतीनं उपचार केल्यानं वैद्यकीय अहवालात समोर आल्यानंतरच आता गुन्हा दाखल झालाय. नागपूरच्या दंगलीनंतर आता बारीक लक्ष ठेवण्यासाठी एनआयएची टीम दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठवाड्यातल्या जालना, परभणी, नांदेड, बीड, उदगीरमध्ये ही टीम लक्ष ठेवण्यासाठी दौरा करतेय. दंगल किंवा तेढ उद्भवेल असं कोणी काम करतंय का यावरती टीमचं बारीक लक्ष आहे.
तर नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खानची पोलीस कोठडी आज संपणार आहे. त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. फहीम खानच्या जहाल भाषणानंतर दंगल भडकल्याचं पोलीस तपासात उघड झालं. जमावानं काही भागातील घरं आणि वाहनंही जाळली. त्याच्यावरती आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. फहीम खानची पोलीस कोठडी आज संपतीये म्हणून त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. या दरम्यान आता त्याची पोलीस कोठडी वाढते की थांबते हे पाहावं लागणार आहे. त्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. बुलढाण्यात एका टोळक्यानं काठी आणि हॉकी स्टिकनं दुकानाची तोडफोड केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे, तर 1 जण फरार आहे. मोताळा बस स्टँड परिसरात काही तरुणांनी दहशत पसरवण्याचा हा प्रयत्न केला. हिंगोलीत लग्नाच्या 2 दिवस आधी काळानं नवरदेवावरती घाला घातलाय. अज्ञात वाहनाच्या धडकेनं गणेश तनपुरे नावाच्या तरुणाचा मृत्यू झालाय. त्याच्या दुचाकीला 200 फूट परफटत नेण्यात आलं, ज्यामुळे दुचाकीचे अनेक भाग रस्त्यावरती पडले होते. ग्रामस्थांनी छिन्न विच्छिन्न अवस्थेत पडलेला मृतदेह बाजूला करत गोरेगाव पोलिसांना पाचारण केलंय. अकोल्यात राष्ट्रीय महामार्गावरती रिक्षाचा अपघात झाला. अज्ञात वाहन चालकानं धडक दिल्यानं रिक्षा उलटी झाली आणि यावेळी एकाचा जागीच मृत्यू झालाय, तर 1 जण गंभीर जखमी झालाय. अकोला पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. पुढचा तपासही सुरू आहे. उल्हासनगरमध्ये दुकानाला भीषण आग लागली आहे. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालंय. अथक प्रयत्नानंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. नवी मुंबईत सायन पनवेल मार्गावरती कंटेनर उलटला, त्यामुळे आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान जेसीबीच्या साहाय्यानं कंटेनर बाजूला करण्यात येत आहे. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचंही काम सुरू आहे. संगमनेरच्या मालपाणी हेल्थ क्लबमध्ये विवाह सोहळ्यासाठी उभारलेल्या स्टेजला भीषण आग लागली आहे. या आगीत 2 तरुण गंभीर जखमी झालेत. अग्निशमन विभागाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट आहे. बीडच्या पाटोदामध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची विशेष उपस्थिती होती. प्रथम येणाऱ्या स्पर्धकाला खासदार बजरंग सोनावणे यांच्याकडून 51,000 रुपयांचं रोख बक्षीसही देण्यात आलं.